विद्यापीठ वारणा नगर संलग्नित तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट 2 वेळा MBA मानांकन NAC A ग्रेड 100% इंटर्नशिप आणि प्लेसमेंट देणारी संस्था। प्रथम आणि द्वितीय वर्ष बीटेक करता TCS स्पॉन्सर्ड कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, केमिकल आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग तसंच MTech करता स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग CSE, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, मेकॅनिकल डिझाईन, केमिकल ENTC, त्याचबरोबर LLB, BA LLB, BBA LLB, BCA, DBA, MCA, MBA शाखांसाठी प्रवेश सुरू। वारणा विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात हॉस्टेल, मेस, बस, NCC, NSS, भव्य क्रीडांगण अशा सर्व सुविधांनी परिपूर्ण 1983 पासून तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांमार्फत दर्जेदार शिक्षण देणारी संस्था TKIET वारणानगर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट। प्रवेश संपर्क 9421 26 19 92। कोल्हापूर मनपा महासभेत तुफान राडा, राजू उपाध्ये नगर प्रस्तावावरती मतदान, पाणीपट्टी दरवाढ टळली तर फेरीवाल्यांवरून प्रशासनाला दम। कोल्हापूर महानगरपालिकेची सोमवारी झालेली महासभा प्रचंड गदारोळ आणि खडाजंगीने गाजली। सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्द्यांवरून एकमेकांना भिडल्यानं सभागृहात मोठा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। राजू उपाध्ये नगरमधील आरक्षित जागा एका कंपनीला भाडेतत्वावरती देऊन CSR फंडातून हॉल बांधण्याच्या प्रस्तावावरून खरा वाद पेटला। विरोधकांनी याला तीव्र आक्षेप घेतला तर सत्ताधारी हा प्रस्ताव मंजूर करण्यावरती ठाम होते। अखेर नव्या सभागृहात पहिल्यांदाच मतदानाची वेळ आली। मतदानात प्रस्तावाच्या बाजूने 43 तर विरोधात 29 मतं पडली। संख्याबळाच्या जोरावरती महायुतीने हा प्रस्ताव मंजूर करून घेतला। दुसरीकडे पाणी पुरवठ्यात आधी सुधारणा करा, मगच पाणीपट्टी वाढवा अशी ठाम भूमिका सदस्यांनी घेतल्याने महापालिकेची पाणीपट्टी दरवाढ अखेर टळली असून हा विषय पुढील सभेपर्यंत लांबणीवरती पडलाय। सभागृहात फेरीवाल्यांच्या कारवाईवरूनही जोरदार खडाजंगी झाली। गटनेते आदिल फरास यांनी प्रशासनावरती घणाघाती आरोप करत अतिक्रमणाच्या नावाखाली फेरीवाल्यांना हटवण्याची सुपारी घेतली जातीये। अधिकाऱ्यांनी हुकुमशाही केली तर आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीनं बंदोबस्त करू असा थेट दमच दिला। तर ऋतुराज क्षीरसागर यांनी बायोमेट्रिक कार्डधारकांवरती कारवाई करू नये अशी मागणी केली। यावरती ठाम भूमिका घेत आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी स्पष्ट केलं की अंबाबाई मंदिर परिसर, रंकाळा आणि विद्यापीठ रोड या गर्दीच्या ठिकाणी बायोमेट्रिक कार्ड आहे म्हणून कुठेही गाड्या लावलेल्या खपवून घेतल्या जाणार नाहीत। अतिक्रमणावरती कारवाई ही होणारच। यासोबतच रंगकर्मींचा विरोध असतानाही संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या व्यवस्थापनासाठी बाह्य संस्थेची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला। मात्र नाट्यगृहाचं कोणतंही खाजगीकरण होत नसून केवळ देखभालीसाठी बाह्य संस्था नेमली जातीये। मालकी हक्क महापालिकेकडेच राहतील अशी ग्वाही आयुक्तांनी दिली। एकंदरीत कोल्हापूर मनपाची ही महासभा निर्णय आणि वादांनी गाजल्याची पाहायला मिळाली। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर।